खूप दमलोय. 126वी जयंती होती माझी. काय तो आवाज, काय त्या लाईट्स, लहान मुलं, ती माणसं, त्या बायका, काय ते आनंदाचं वातावरण. भारावून गेलो मी. वाटलं नव्हतं मला सुद्धा देव बनवतील. महाराज, अक्षरशः मला डोक्यावर घेऊन नाचत होती लोक. आज यांनी मला डोक्यावर तर घेतलं, पण डोक्यात नाही घेतलं. मात्र आज मला आनंद होतोय. माझ्या नंतर का होईना सर्वजण एकत्र आलेत, पण ते माझ्या जयंतीपुरतेच. जाऊ द्या महाराज, ते सोडा. आज मात्र माझं अहोभाग्य, कारण मला तुमच्या शेजारी बसवलंय. नाहीतर बाहेर तुमची लोक आमच्या लोकभाग्य, कारण मला तुमच्या शेजारी बसवलंय. नाहीतर बाहेर तुमची लोक आमच्या लोकांना शिवून सुद्धा घेत नाही. माफी असावी महाराज, पण नाईलाज आहे. तुमचं आणि आमचं करावं लागत आहे. महाराज, तुम्ही तर कधी केलं होतं का हो असा भेदभाव? कसा आहे बाबासाहेब, तुम्हाला जीवा माल माहित आहेच की. म्हणे तो तुमच्या जातीचा होता. मला नाही माहित आहे ती जात, कारण आम्हाला कधी गरजच पडली नाही त्यांची जात विचारण्याची. आमचा सवंगडे होता तो. त्याच्या घरातली भाकरी आणि मिरचीचा ठेचा आम्ही एकाच ताटात खाल्ला. आम्ही एकच जात शेवटपर्यंत मानली, रयत रयत आणि रयतच. पण महाराज, तुमच्या विचारांचा वारसा पुढे चालला का हो? महाराज, तुमच्या कार्यकर्त्यांनी, माफी असावी, तथाकथित अनुयायांनी तुमचा वारसा जपला का हो? आमच्यासारख्या काही समतेचं वेड लागलेल्या वेड्यांनी तो जपण्याचा प्रयत्न केला. पण आजची परिस्थिती बघता हे आपलेच विचार आहेत का, यावर सुद्धा प्रश्न उभा राहतोय. भीमराव, इकडे तर आम्ही राजे असून सुद्धा या जातीपातीच्या भेदभावाच्या घृणास्पद प्रथेला बळी पडावं लागलं आम्हाला. तेव्हाच आम्ही ठरवलं होतं, समाजात समता आणि बंधुता निर्माण झालीच पाहिजे. तुम्हाला शिकवण्याचा, घडवण्याचा आम्ही प्रयत्न केला तो यासाठीच. पण आमच्याच समाजातील काही भटाळलेल्या डोक्यांना शाहू मान्य नव्हते ना, कारण शाहूंनी बहुजनांना जवळ केलं होतं. पण हे बहुजन आहेत तरी कोण? अरे, व्याख्या काय आहे बहुजनांची? एखाद्या विशिष्ट वर्गाने ठरवलं म्हणजे झालं का? जातीपातीच्या बंधनात अडकलेला प्रत्येक बहुजन व्यक्ती हा इथलाच भूमिपुत्र आहे, हे का लक्षात येत नाही त्यांच्या? आम्ही जेव्हा सत्यशोधक चळवळ सुरू केली त्यावेळी असं वाटलं होतं की आमच्या नंतर का होईना हे लोक आम्ही शोधलेल्या सत्याला स्वीकारतील, इथल्या महामानवांना पूजतील. अरे, एवढ्यासाठीच छत्रपतींची जयंती सुरू केली होती. पण शोकांतिका अशी आहे, आम्ही आज पण मरियाई म्हसोबाच्या विळख्यातून सुटलो नाही. देवाच्या नावाखालीच लोकांना जातीत अडकवलं गेलंय. अहो, इथं तुम्ही लोकांचं बोलताय, इकडे तर संतांना सुद्धा जातीत विभागलं गेलंय. संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत रोहिदास सांभार. पण कधी कोणी ज्ञानेश्वरांची जात विचारली आहे का? नाही, माऊलीबद्दल मला काय बोलायचं नाहीये, कारण त्यांच्या जिवंतपणी त्यांच्याच मनुवादी धर्म मार्तंडांकडून त्यांना अतोनात त्रास झालाय. मला कधी कधी प्रश्न पडतो, एवढ्या विकृत मनस्थितीची माणसं असतात का? विकृतीवरून आठवलं, हल्ली बलात्कार सुद्धा जात बघून होतात म्हणे. भले तो मग दलितांचा सवर्णावर किंवा सवर्णांचा दलितांवर असो. पण मी म्हणते बलात्कार हा बलात्कार आहे. त्याला जातीचं रूप का देताय? शेवटी हा मानसिक विकृतीचा खेळ आहे. बलात्कार करणाऱ्यांकडे जातीच्या नजरेनं न बघता फक्त एका गुन्हेगाराच्या नजरेने बघावं. म्हणे आजकाल माझीही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. पण किती जणांना वाटतं तुमच्या घरात अहिल्या जन्माला यावी? ज्या वेळेस माझा मुलगा गेला, नवरा गेला, अशा संकटाच्या समयी सुद्धा धाडसानं तलवार घेऊन उभी राहिली. अशी अहिल्या प्रत्येक घरात जन्माला आली पाहिजे. मग बलात्कार होतीलच कशाला? वाटलं होतं जेव्हा शाळेसाठी सर्वजण एकत्र येतील तेव्हा जातीपातीच्या भिंती तुटतील. पण इथं आम्हाला शाळेत प्रवेश घेण्यासाठी सुद्धा जातीचाच दाखला द्यावा लागतोय. म्हणे भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. या तर सर्व भंपक संकल्पना आहे. मुळात इथे प्रत्येक जात दुसऱ्या जातीवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व धर्म समभाव, समता, बंधुता या सर्व आज बोलण्याच्या गोष्टी आहेत. कारण ज्यावेळी रोटीबेटीचे व्यवहार येतात तेव्हा भल्या भल्यांची बोलती बंद होते. मग तेव्हा प्रश्न उभा राहतो की आम्ही वरून तर सुधारलो, पण आतून
बाबासाहेब, पुरोगामित्वाची टिमकी मिरून स्वतःची उखळ पांढरी करून घेणारे अनेक जण आहेत, पण किती जणांना पुरोगामीची व्याख्या माहित आहे? बाबासाहेब, तुम्हीच सांगा आता, पुरोगामी म्हणजे काय? पुरोगामित्व म्हणजे वैश्विक सत्य, युनिव्हर्सल ट्रुथ. ज्या गोष्टीचा पुरावा आहे त्याच गोष्टीला आम्ही मानणार. हवा जरी दिसत नसली तरी विज्ञानानं त्याचं अस्तित्व मान्य केलंय. पण आमच्या लोकांना आजही अस्तित्व नसलेल्या देवांच्या नावावर वेड्यात काढलं जातं आणि स्वतःची पोटं भरून संस्कृती जपली जाते. आमच्या लोकांना का कळत नाही? आमच्या लोकांना का कळत नाही? कोंबडी बोकडाचे देव हे आमच्यासाठी आणि तूप खिरीचे देव हे एका विशिष्ट समाजासाठी. आणि हे तूप कुठलं? आम्हीच आमच्याच घरात घातलेल्या सत्यनारायणाच्या पूजेतलं. अरे बस करा म्हणावं त्यांना हा खेळ. किती दिवस देवाधर्माच्या नावाखाली लोकांना जातीपातीत अडकवून ठेवणार आहात? त्यांना बोलून काय उपयोग? मूर्ख तर आपले बहुजन आहेत. आपल्यासारख्या काही लोकांनी समानता आणण्याचा प्रयत्न केला, पण आपल्यालाच देव बनवून जातीपातीत वाटून घेतलं. शिवाजी मराठ्यांचा, बाबासाहेब महाराजांचा, फुले माळ्यांचा, मी मांगाचा. अरे अरे इथे पण जातीभेद? हीच शिकवण दिली का आम्ही तुम्हाला? जर तुम्ही आम्हाला जातीत वाटून घेणार असाल ना, तर आमच्या नावासमोरील छत्रपती, महात्मा, लोकशाहीर या उपाध्या काढून टाका. काही गरज नाही. जर तुम्ही आम्हाला एकाच जातीत अडकवणार असाल तर. आम्हाला कार्यकर्त्यांची गरज नाहीये. आम्हाला आमच्या विचारांचे अनुयायी पाहिजेत. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा आजही खेड्यापाड्यात जातीनुसार वस्त्या दिसतील. हीच तर मोठी शोकांतिका आहे. वेगवेगळ्या जातीय वाड्यात विभागून जगण्यापेक्षा एक गाव म्हणून जगा. पण ते आपल्या लोकांच्या हातून नाही होणार. तुम्ही एक गाव एक गणपती स्वीकारला, पण एक गाव एक जात का नाही स्वीकारत? आणि ती पण माणुसकीची. बरं, मग आता या विषयावर बोलणारं कोणीच उरलं नाही का? साहेब, मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मला दाबलं गेलं. माझा खून करण्यात आला. या समाजाची ती पद्धतच बनली आहे. जो आवाज उठवेल त्याचा आवाज दाबायचा. मला मारून माझ्या विचारांची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. पण त्या मूर्खांना हे कळलं नाही. ते फक्त माझा व माझ्यासारख्या लोकांचा आवाज दाबू शकतात. पण त्या मूर्खांना हे कळलं नाही. ते फक्त माझा व माझ्यासारख्या लोकांचा आवाज दाबू शकतात. माझ्या विचारांना संपवण्याची ताकद आजही कोणाच्यात नाही. कारण आज इथे बसलेल्या प्रत्येकामध्ये एक नरेंद्र दाभोळकर जिवंत आहे. डॉक्टर, आपल्या विचारांनी आज लोक घडतील की नाही माहित नाही, पण आपल्या मातीच्या मूर्त्या घडवणारा तो बघा समोरून येतोय. चला महाराज, तुमची यावर्षीची दुसरी जयंती आली. आता बाबासाहेबांना वर्षभर कोणी विचारणार नाही. ते राहतील इथंच. तुम्ही चला. खेळ मांडलाय रे, नुसता खेळ मांडलाय. दृष्ट प्रवृत्तींच्या, जातीपातीचा.